कुद्नूर बंधाऱ्याच्या कामाला लवकरच गती मिळणार. माजी आमदार राजेश पाटील यांचा विश्वास. बंधारा पूर्ण झाल्यास शेती, पाणी पुरवठा आणि ग्रामीण विकासाला मिळणार चालना. चंदगड, आजरा आणि गडिंग्लजसाठी 50 नव्या एसटी बसची शासनाकडे मागणी. चंदगड तालुक्यातील दुनगे येथे दुनगे ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच हुलजी तरवाळ आणि ग्रामपंचायत सदस्य संगीता सुतार यांच्या सत्कार समारंभात माजी आमदार राजेश पाटील यांनी दुनगे कुद्नूर बंधाऱ्याच्या कामाला लवकरच गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या महत्त्वपूर्ण प्रकल्पाबाबत सकारात्मक हालचाली सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी बोलताना राजेश पाटील म्हणाले, आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात दुनगे कुद्नूर बंधाऱ्यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. नाबार्डकडे प्रस्ताव सादर करून या योजनेसाठी निधी मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले होते. त्यावेळी सुमारे 12 कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित झाला होता. मात्र निधीअभावी हे काम रखडलं. अलीकडेच मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा विषय पुन्हा वरिष्ठ स्तरावर मांडण्यात आला असून लवकरच मंजुरी मिळवून काम सुरू होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. बंधारा पूर्ण झाल्यानंतर परिसरातील सिंचन व्यवस्था अधिक सक्षम होणार असून शेती उत्पादन वाढ, पाणी उपलब्धता आणि ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचं आवाहन करत पाणंद रस्ते, मूलभूत सुविधा आणि इतर विकास कामांसाठी सहकार्याची भूमिका घेण्याचं आवाहन त्यांनी केलं. यावेळी त्यांनी चंदगड, आजरा आणि गडिंग्लज या 3 तालुक्यांसाठी 50 नवीन एसटी बस उपलब्ध करून देण्याची मागणी शासनाकडे केल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाच्या सोयीसाठी ही मागणी महत्त्वाची असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. कार्यक्रमात उपसरपंच लक्ष्मण पाटील यांनी गावातील विविध प्रलंबित विकास कामांचा मुद्दा उपस्थित केला. दुनगे कुद्नूर बंधारा, तांड्याकडे जाणारा रस्ता आणि पाणंद रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण असून ती तातडीने पूर्ण करण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम नेतृत्वासह ग्रामस्थांच्या एकजुटीची आवश्यकता असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यावेळी पोलीस अधिकारी मोहन कनगळकर यांनी मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमास पंचायत समितीचे सभापती विलास नाईक, ग्रामपंचायत सदस्य मधुकर आंबेवाडकर, गणपती पाटील, पुंडलिक पाटील, रामचंद्र भन्याळकर, सुखदेव शहापूरकर, पी.बी. पाटील, अशोक गवंडी, नामदेव हेबालकर, तानाजी गडकरी, एस.एल. पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजू जाधव यांनी सूत्रसंचालन केलं तर संग्राम देसाई यांनी आभार मानले. सत्कार समारंभाच्या निमित्ताने गावाच्या विकासासंदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाल्याने ग्रामस्थांमध्ये आशावादी आणि सकारात्मक वातावरण निर्माण झालं आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.